महानगर पालिका चुनाव से पहले उद्धव ठाकरे को बड़ा झटका लगा है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में ठाणे में आज ठाकरे गुट के कई पदाधिकारियों ने शिंदे गुट की शिवसेना में प्रवेश किया। इस मौके पर एकनाथ शिंदे ने पत्रकार परिषद लेकर मीडिया से बात की। शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्या सोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहेत। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय। आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही उपनेते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले 50 उबाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला। इतर पक्ष जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास 65 ते 70 लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे 17 ते 22 नंतर निवडणुका झाल्या नाही, म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता, मुंबईकर अडचणीत होता, मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता, त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता, धोकादायक इमारतींचा प्रश्न होता, तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली। आणि त्यामुळे मुंबई महापालिकेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे 70 नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत। आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती, लोक मुंबईतले सुज्ञ आहेत, नगरसेवक सुज्ञ आहेत, त्यांना काम पाहिजे, वार्डामध्ये कामं पाहिजे, विकास पाहिजे आणि ते मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतोय प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी। ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे। आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी, यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले। नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे? सगळे आपले दोनच गेले, मनेरा आणि म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे? 62 आपण 62 म्हणजे आणि ते आले ना आपल्या राष्ट्रवादीचे, हा म्हणजे 66 झाले। 62 आणि 4 66 नगरसेवक विद्यमान। मुंबईचे 6 लोक, राजन किनी बरोबर मुंबऱ्याचे आणखी 6 म्हणजे 72 लोक झाले। 72 लोक आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेने बरोबर आहे। मला वाटतं आम्ही उठाव केला त्यावेळेसच 62 लोक होते, खरं आहे ना? 63 त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत। मी ठाणे शहराचं सांगतोय, ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय। याचं कारण की
जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही. परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली. आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, या राज्याला पुढे नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं. कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत याचं कारण त्यांना माहीत आहे की 2.5 वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात. 2.5 वर्षात आपण जे विकासाचं काम केलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या, त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश, लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला,